तर लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी सरकारवरही जहरी टीका केली। तिन्ही भाऊ लबाड आहेत असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। तर राज ठाकरेंची अशी टीका चुकीचं असं म्हणत सुनील तटकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। मला एकतर रावसाहेब ठाकरे काय बोलले ते मला माहित नाही, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान असं मी मानतो। नेमकं काय कॉन्टेक्स्टमध्ये बोलले ते मला माहित नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सांगितलेल्या माहितीवरतीच मी बोलतोय, पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं तेही वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं मत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही, तर ही लाडकी खुर्ची योजना आहे। असं आहे की राज्यामध्ये एकूण 6,53,लाख.727 महिला आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत। हे लोक किती जणांना ह्या लाडक्या बहीण योजनेचा, मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत, किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? हे भाऊ लबाड आहेत, यांना आमच्या बहिणी त्यांना आपला भाऊ मानणार नाही।